ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच मुंबईच्या गिरगावात आता दोघांचे एकत्र बॅनर झळकतायत। मराठी माणसाला वाचवण्यासाठी दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं हा बॅनर लावण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी। मुंबईच्या गिरगावामध्ये हे असे बॅनर लावण्यात आलेले आहेत। याआधी सुद्धा अनेक वेळेला आपण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत ही आमची इच्छा अशा प्रकारचे बॅनर पाहिलेले आहेत। लोकांनी आपली इच्छा बॅनरमधून व्यक्त केली आणि आता तर खरोखरच राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही गिरगावकर या संस्थेतर्फे मुंबईतल्या गिरगावात या दोन्ही बंधूंनी एकत्रित यावे असे बॅनर लावण्यात आलेत। त्यामुळे हा बॅनर आहे आम्ही गिरगावकर या संस्थेने लावलेला। नेमकं त्याच्यावरती काय लिहिलंय, कुणी लावलाय हा बॅनर, अधिक माहिती आपण घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहे। सुस्मिता, या बॅनर बद्दल काय माहिती द्याल? खरं तर ठाकरे ब्रँड कायम ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडनं अनेक पदाधिकाऱ्यांकडनं सुतोवाच केलं जात आहे आणि आता गिरगावमध्ये आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं 8 करोड मराठी माणसांच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा पद्धतीचे बॅनर्स आपल्याला झळकलेले पाहायला मिळतात। परप्रांतीयांचं महाराष्ट्र येण्याचे मनसुबे आणि हे पूर्ण होऊ नयेत म्हणून मराठी लोकांना वाचवण्यासाठी 8 करोड मराठी जनता ही अपेक्षा ठेवते, ती आतुरतेने वाट बघते की ह्या सगळ्या राजकीय पटलावरती दोन्ही बंधूंनी एकत्र यावं। दोन्ही गटाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। खरं तर जनतेच्या मनामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली भूमिका बनवत असतो। मनसेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने बघतात या बंधू मिलापाकडे? नाही, बंधू मिलाप हे झालं पाहिजे। आमचे आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे आमचे सगळ्यांचे दैवत होते, आहे आणि राहणार। त्यांच्यानंतर आम्ही बघतो ते आमच्या राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना आणि ठाकरे कुटुंब आहे आणि मुंबई महाराष्ट्र त्यांची आहे। आणि आजचं जे गचाळ राजकारण झालेलं आहे, सगळ्यांनी चोरीच केली आहे, पक्ष चोरला, हे चोरला, माझा पक्ष आहे, असं काही नाही आहे। मराठी माणसाचं प्रेम ठाकरे कुटुंबावर आहे आणि दोन्ही बंधू एकत्र येतील हा सुवर्णकाळ मराठी माणसासाठी असेल। कारण मराठी माणूस आतून रडतो आता, जी मराठी माणसाची गलचेपी या ठिकाणी झाली आहे ती थांबली गेली पाहिजे। काय वाटतं शिवसैनिकांच्या मनात काय? शिवसैनिकांच्या मनात येत आहे की दोघंही भावांनी एकत्र यावं। पक्ष कुठलाही असू दे, पण ते ठाकरे आहे। ठाकरे हा मुंबई महाराष्ट्राचा ब्रँड आहे, तो ब्रँड असाच राहावा अशी ठाकरे कुटुंबाची आणि शिवसैनिकांची, मनसे सैनिकांची पण इच्छा आहे। इतके वर्ष गिरगावकर कायमच मराठी बाणा आपला जपत आलेले आहेत, काय वाटतं? नक्कीच, आणि आता तर आम्ही मला वाटतं दिवाळीच साजरी करू। 2006 साली मला वाटतं राजसाहेब वेगळे झाले आणि 20 वर्षानंतर आम्हाला तर सगळ्यांना एवढा आनंद, मला वाटतं महाराष्ट्रातली 12 करोड जनता या गोष्टीची 20 वर्ष वाट बघते आणि आता मला वाटतं मराठी मनाला एक, आणि खरं तर महाराष्ट्र आपण म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा, पण महाराष्ट्र हा प्रबोधनकार ठाकरेंचा सुद्धा आहे आणि हे दोघे भाऊ त्यांचा वारसा चालवणार आहेत आणि आम्ही सगळे त्यांना साथ देऊ आणि नक्कीच फरक पडेल सगळ्यांना। जय महाराष्ट्र। कसं आहे की हे दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे आपल्याला बरंच काही दिसणार आहे। जसं आता मुंबईमध्ये मराठी माणूस कमी होत चालला आहे, तर मराठी माणसासाठी पण हे खूप चांगलं आहे, कारण की आपल्याला हे राजसाहेबांची स्टाईल आणि उद्धव साहेबांचा सौम्यपणा हे दोन्ही आपल्याला एकत्र बघायला मिळतील। हे दोघंही बंधू एकत्र येतील का याच्या चर्चा होतात। बाळासाहेबांसोबत या दोघांनी काम केले, बाळासाहेबांचे संस्कार दोन्ही बंधूंवर झाले। दोघंही भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे। आज मराठी माणसांसाठी दोघंही भाऊ एकत्र आले, त्यामुळे ते आल्यानंतर मराठी लोकांचा आपला भरपूर फायदा होतो। खरं तर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलंय की आता संदेश नाही, थेट बातमी देणार। ती बातमी काय असेल? मराठी माणसासाठी तरी लोकांनी एकत्र आलं पाहिजे, हीच आमच्या जनतेची, सामान्य जनतेची भूमिका आहे। कारण की मराठी माणसाला आता कोणी वाली उरलेला नाही आहे। दिल्लीला दाखवून देण्याची हाच क्षण आहे की मुंबईत मराठी माणसाची ताकद दाखवायला दोघांनी भावाने एकत्र आलं पाहिजे। खरं तर गिरगावकरांनी अनेक ठिकाणी असे बॅनर लावलेले आहे। संपूर्ण महाराष्ट्रात चित्र बदलेल असं वाटतं। महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या निवडणुकांचा जर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर अतिशय महत्त्वाचे आहे। हो, सगळ्या दोघा भावांनी एकत्र आले तर पूर्ण जनतेचं पण भलं होईल आणि मराठी माणसाचं पण भलं होईल। आपण बघतोय की गिरगावकर आहेत, त्यातही मनसेचे काही पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याही मनामध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र यावं आणि मराठी माणसासाठी काम करावं ही भावना असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। श्वेता, सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, आढाव्यासाठी।